नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या YouTube चॅनलमध्ये। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महिलांसाठी व जे अपंग महिला आहे, मुली आहेत किंवा जे इतर सर्वजण आहेत, तर त्यांच्यासाठी मित्रांनो महाराष्ट्र गव्हर्नमेंट तर्फे पिठाची गिरणी व शिलाई मशीन या योजनेसाठी अर्ज चालू झालेले आहेत। या योजनेमधून त्यांना शिलाई मशीन व पिठाची गिरणी ही वाटप करण्यात येणार आहे। त्यावरतीच आपला हा संपूर्ण सविस्तर व्हिडिओ राहणार आहे। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे बघू शकता मित्रांनो, महिला बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद बुलढाणा, तर इथं दिनांक दिलेला आहे। तर या 8 फेब्रुवारी 2024 जी ॲड आहे किंवा ही जाहिरात आहे इथं प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर यामध्ये आपण बघणार आहोत कोण कोण याला एलिजिबल म्हणजे पात्र राहणार आहे। तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। इथं बघू शकता बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सर्व ग्रामीण भागांसाठी। तर इथं खाली थोडं आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला बरीच अशी माहिती भेटते। आता इथं ग्रामीण भागातील जे अपंग महिला व मुलींना पिठाची चक्की पुरविणे आणि ग्रामीण भागातील महिला व मुलींना पिको फॉल मशीन पुरविणे, तर यामध्ये या 2 योजना आहेत। तर ह्या 2 योजना देण्यात येणार आहे आणि सर्व जे पात्र राहतील त्यांना हे मोफत भेटणार आहे मित्रांनो। आता इथं खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्हाला याच्यासाठी अर्ज कसा करायचा आहे। तर आपण जो हा अर्ज आहे तो संपूर्ण जी प्रोसेस आहे ते बघून घ्या, थोडा पण चुकला नाही पाहिजे। आता इथं तुम्हाला सर्वप्रथम अर्ज करताना तुमचा फोटो लावायचा आहे, पासपोर्ट फोटो। आता अर्जदार महिला किंवा जी मुलगी आहे त्यांचं संपूर्ण नाव टाकायचं आहे, जसं आधार कार्ड वर आहे तसं। अर्जदार विवाहित असल्यास लग्नपूर्वीचे नाव टाकायचं आहे आणि इथं वडिलांचं किंवा पतीचं पूर्ण नाव टाकायचं आहे। सोबतच जो चालू मोबाईल नंबर आहे तो टाकायचा आहे, राहण्याचं ठिकाण तुमचं टाकायचं आहे, मुक्काम व पोस्ट ते पण टाकायचं आहे, ग्रामपंचायत कोणती ती ते पण टाकायचं आहे, पंचायत समिती कोणती आहे ते पण, आणि तुमचा जिल्हा हा बुलढाणा राहणार आहे। जन्मतारीख तुमची आधार कार्डवर किंवा जे पण शैक्षणिक जन्मतारीख असते ती टाकून घ्यायची। किती वय तुम्हाला आज तारखेपर्यंत पूर्ण होत आहे ते पण तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे। अर्जदार अपंग, शेतकरी, आत्महत्याग्रस्त, विधवा, दारिद्र्य खाली असल्यास ते स्पष्ट करायचं आहे, नमूद करायचं आहे, थोडक्यामध्ये इथं लिहायचं आहे। आणि इथं तुम्ही बघू शकता पुढे आधार नंबर टाकायचा आहे। परत तुम्हाला इथं बँक डिटेल द्यायची आहे, तुमचं बँकेचं नाव काय आहे, त्याचा IFSC कोड आणि बँक अकाउंट नंबर ही पूर्ण माहिती इथं भरायची आहे। नंतर प्रतिज्ञापत्रामध्ये इथं तुमचा जो प्रतिज्ञापत्र आहे ते पूर्ण नाव टाकून इथं तुम्हाला तुमची सही, त्याच्या खाली नाव हे टाकायचं आहे मित्रांनो। त्याच्यानंतर ग्रामसेवक दाखला पण तुम्हाला इथं फिल करायचा आहे, इथं तुमचं नाव टाकायचं आहे, इथं पुढे राहतात तुम्ही ते टाकायचं आहे। त्याच्यानंतर दिनांक, ठिकाण टाकायचं आहे व इथं ग्रामसेवकचं सही शिक्का घ्यायचा आहे। आता इथं विस्तार अधिकारी, पंचायत यांचे प्रमाणपत्र, इथं तुमचं जे पोस्ट आहे ते टाकायचं आहे, पंचायत समिती ते टाकायचं आहे, जिल्हा बुलढाणा राहणार आहे। आता त्याच्यानंतर खाली आल्यानंतर गट विकास अधिकारी यांचा अभिप्राय, तर इथं संपूर्ण माहिती ते भरून देतील। त्यांना तुमचं आधार कार्ड आहे ते आधार कार्डची झेरॉक्स या अर्जासोबत लावायची आहे आणि या अर्जाची जी प्रिंट आहे ती तुम्ही काढून घ्यायची। हा अर्ज तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल। इथं तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे, परत राहणार तालुका, परत जिल्हा बुलढाणा राहणार आहे, इथं तुमची दिनांक, ठिकाण येणार आहे, इथं गट विकास अधिकारी, पंचायत समितीचे जे अधिकारी आहेत त्यांचा सही शिक्का राहणार आहे। आता ह्या अटी व शर्ती तुम्हाला पूर्ण वाचून घ्यायच्या आहे मित्रांनो, आणि नंतरच तुम्हाला इथं हा अर्ज आहे तो तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद समितीमध्ये हा सबमिट करायचा आहे। इथं अर्जदाराची नाव आणि सही येणार आहे। परत इथं बाल विकास प्रकल्प कार्यालय यांचे प्रमाणपत्र पण तुम्हाला याच्या सोबत जोडावं लागेल। संपूर्ण जे आहे ते रेडी आहे मित्रांनो, फक्त तुम्हाला याची प्रिंट काढून हा अर्ज भरायचा आहे। इथं नाव टाकून घ्यायचं आहे, इथं तालुका, जिल्हा, तुमचा जो ॲड्रेस आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि इथं बघू शकता जे अधिकारी लोक आहेत त्यांची इथं सही राहणार आहे। संपूर्ण माहिती भरल्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता जिल्हा परिषद सेस 2023-24 वैयक्तिक लाभाच्या योजना DBT करिता शर्ती व अटी, ह्या संपूर्ण शर्ती व अटी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ही PDF भेटेल। तुम्हाला ह्या पूर्ण अटी त्या वाचूनच तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि हा अर्ज सबमिट झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला 15 ते 45 दिवसात या योजनेचा लाभ भेटेल। तर मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा। आपले कोणी जवळचे नातेवाईक असेल त्यांना पण या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा। व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करून ठेवा, कारण की अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।